केलं मॅम. पर लेवल अशी डिस्ट्रीब्यूट असती की आपल्याला किती फॅमिलियर करून देता येईल लँग्वेजबद्दल. हम्म. हम्म. सो बेसिकमध्ये काय म्हणता, A1 मध्ये ग्रीटिंग्स वगैरे शिकवल्या जातात. हम्म. बेसिक बेसिक. आणि हम्म. त्याच्यानुसार मग जसं हायर लेवल आहे त्याच्यानुसार ग्रामर वगैरे एक्स्ट्रा वाढत जातं. ओके. ओके, ग्रेट. व्हाट अबाउट अदर्स? स्टेप बाय स्टेप अप्रोच टू लर्न अ लँग्वेज इन अ डीपर वे. ओके, ग्रेट. जसं आपलं आता एज्युकेशन सिस्टीम आहे की फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ काय बालवाडी, मग आपण पहिली ते चौथी करतो, मग 5वी ते 8वी असे आपले भाग आहेत, राईट? मग 9वी 10वी किंवा 8वी 9वी 10वी, मग आपल्याला 11वी 12वी आणि मग बॅचलर्स, मग मास्टर्स, मग पीएचडी जर तुम्ही केलं तर असं एक ट्रेडिशनल सेटअप जो असं आपला आहे, दॅट इज टू गेट यू अक्वेंटेड विथ एव्हरीथिंग स्टेप बाय स्टेप. स्लोली आपण जे सगळे विषय आहेत आपले त्याच्याशी आपल्याला ओळख होते स्लोली, म्हणजे किंडरगार्टन पासून, बालवाडी पासून लेट्स से 10वी पर्यंत, एक रफली, नॉट एक्झॅक्टली दॅट. तर तसाच हा जो आहे, लाईक दीपाली यांनी मेन्शन केलंय चॅटमध्ये, हा स्टेप बाय स्टेप अप्रोच आहे लँग्वेज शिकायचा. हं? ह्या इंग्लिशच्या लेवलचं ते टायटल दिलंय, पण इंग्लिश, जर्मन, सगळ्या ज्या युरोपियन लँग्वेज आहेत त्या डिवायडेड केल्यात आपण ह्या 6 लेवल्समध्ये. A1 A2 हे फक्त बेसिक बेसिक बिगिनर लेवलसाठी या म्हटल्या जातात. B1 B2 या थोड्या इंटरमिडिएट, आणि C1 C2 ह्याची जी इक्विव्हॅलन्सी आहे ती नेटिव्ह प्रोफिशियन्सी, म्हणजे जसं आता आपण मराठीत खूप कॅज्युअली न विचार करता बोलतोय, तर त्या लेवलपर्यंत जर तुम्ही C1 C2 केलं तर असं म्हणतात की ठीक आहे, तुम्ही त्या लेवलपर्यंत, म्हणजे जसं जर्मन लोक नॅचरली बोलतात तसं तुम्ही त्या लेवलपर्यंत C1 C2 मध्ये बोलू शकता. सो आता तुम्हाला काय वाटतं की A1 पासून जर लेट्स से ऍटलीस्ट B2 पर्यंत पोहोचायला किती वेळ लागू शकतो? तुमची आयडिया किती? एक 1.5 वर्ष लागला पाहिजे मॅम जर 1-1.5 वर्ष? हम्म. तरी ग्रास्पिंग पॉवरवर आहे मॅम शेवटी. करेक्ट. पण तुम्ही ऐकलंय का की एजंट्स कडून किंवा कोणाकडून की किती तुम्ही एवढ्या या कालावधीमध्ये करा? एजंट्स करून नाही मॅम, पण युट्यूबवर काही जे आहे ना लोक, हम्म. त्यांनी केलेलं आहे की आम्ही 4 महिन्यात केलं, 5 महिन्यात केलं. पण मग करेक्ट. त्यांनी सांगितलं की ते 8-8 9-9 तास स्टडी करायचे. बरोबर, बरोबर आहे. हम्म. आता जर तुम्ही एक वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा लेट्स से यू हॅव अ फॅमिली, तो फॅमिली टाइम, पर्सनल टाइम, ह्या सगळ्या गोष्टी मायनस करून किंवा डेली आपल्याला जो काही वेळ लागतो टू टेक केअर ऑफ अवर लाईफ, टू लीड अ लाईफ, तो सगळ्या गोष्टी मायनस करून आपल्याकडे 5-6 महिने उरत नाहीत. 5-6 तास पर डे इट्स लिटल डिफिकल्ट. हा, तुम्ही अख्खी फक्त तुम्ही जर्मनवरच कॉन्सन्ट्रेट करताय, मग तो पिरियड तुम्ही कमी करू शकता. पण आयडियली, अकॉर्डिंग टू व्हॉट आय टीच ॲट लँग्वेज अँड वी टीच, अकॉर्डिंग टू दॅट, इट टेक्स अस 1 वर्ष टू टेक यू फ्रॉम A1 टू B1, आणि B2 पर्यंत न्यायला मला तरी तुम्हाला 1.5 वर्ष लागतं लाईफ क्लासमध्ये. हे फक्त लाईफ क्लासचं आपण बोलतोय आता सध्या. मग नंतर मी तुम्हाला सेल्फ पेस बद्दल पण थोडीशी इन्फॉर्मेशन देईन. A1 इटसेल्फ मी 3 महिने घेते, मग मी घेते A2 3 महिने, B1 4 महिने आणि B2 4 महिने. B1चा जो सिलेबस आहे तो 3 महिन्यात कम्प्लीट होतो आणि 1 महिन्याची एक्झाम प्रिपरेशन असते. A1 A2 ला तशी एक्झाम प्रिपरेशनची गरज पडत नाही, जर तुम्ही कंटिन्युअसली क्लासेस अटेंड करताय, प्रॉपर स्टडी करताय, 12 चॅप्टर टेस्ट ज्या आम्ही इंटरनल टेस्ट घेतो, 2 प्रेझेंटेशन्स आहेत, ते तुम्ही सबमिट करताय, तर तुम्हाला एक्स्ट्रा प्रिपेअर करायची गरज नाही पडत. तुम्हाला फक्त काय समजून घ्यायचंय की ठीक आहे, ह्या पर्टिक्युलर एक्झामचा सिलेबस काय आहे, बस. सिलेबस म्हणजे स्ट्रक्चर काय आहे, की ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये मला काय करणं एक्सपेक्टेड आहे. बाकी रायटिंग, रीडिंग, स्पीकिंग आणि लिसनिंगची प्रॅक्टिस आम्ही क्लासमध्ये घेतच असतो. पण B1 ऑनवर्ड्स थोडी इंटेन्सिटी जी व्याकरणाची आहे, ग्रामरची आहे, ती पण खूप वाढते. त्यामुळे 1 महिन्याचा जो ट्रेनर लेड म्हणतो आपण, की आम्ही तुमच्यासोबत 1 महिना अख्खा ती एक्झाम प्रिपरेशन करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचा 1 महिना असं यू शुड कन्सिडर. ओके, त्यात भरपूर सारी इन्फॉर्मेशन मी देईन तुम्हाला. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर दॅट लेट दिस सेशन बी इंटरॅक्टिव्ह. जे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता या सेशनमध्ये. सो आता A1 A2 B1 B2 ह्याला तरी 1 वर्ष लागतं एक रेग्युलर ह्युमन बिंगला. जर तुम्ही खूपच 5-6 तास इंटेन्सिव्हली करताय तर मग तो तुम्ही थोडासा टाइम पिरियड कमी करू शकता. आता ह्याच्यात आय थिंक कुणीतरी मेन्शन केलं की बौद्धिक क्षमता पण पार्ट प्ले करतच, ग्रास्पिंग पॉवर, की मी डाउनलोड तर करतेय खूप सारी इन्फॉर्मेशन, पण मला ते झेपतीये की नाही हे पण महत्वाचं आहे ना. जर मी हे सगळं ऐकतेय, काय पूर्ण व्याकरण करतेय, नवीन शब्द शिकतेय, पण माझ्या ब्रेनची तेवढी कपॅसिटीच नसेल की एवढी सारी इन्फॉर्मेशन शॉर्ट ड्युरेशन मध्ये मी क्रॅम अप करते,
तर मग ती इफेक्टिव्हली लँग्वेज तुम्ही शिकू शकत नाही. मग अशा वेळी लोक काय करतात, स्टुडंट्स काय करतात, की युट्यूबवर भरपूर सारे रिसोर्सेस आहेत किंवा हे जे 50 आपण लिंक्स द्या असं मागत असतो इंस्टाग्रामवर लोकांकडे, पीडीएफ. ते का? कारण का वी आर लुकिंग फॉर अ शॉर्टकट अप्रोच टू क्लिअर द एक्झाम. त्यामुळे इनिशियलीच तुम्हाला एक थोडं इंटेन्शन सेट करायचं आहे, की मला का शिकायची जर्मन. तुम्हाला एक्झाम सेंट्रिक अप्रोच हवाय, की फक्त मला सर्टिफिकेटवर हवंय, की मी B1 केलंय, ते सर्टिफिकेट मला जर्मनीमध्ये किंवा तुमच्या इंटरनल कंपनीमध्ये द्यायचंय आणि आय वॉन्ट टू चेंज माय लाईफ, और तुम्हाला ते प्रॅक्टिकली यूज करता आलं पाहिजे. ऑफकोर्स जर प्रॅक्टिकली तुम्हाला यूज करता येणं अशी तुमची अपेक्षा आहे, तर त्याला तेवढा वेळही देणं नेसेसरी आहे. इंग्लिशच बघा आता, देर आर सो मेनी थिंग्स अराउंड अस जे इंग्लिशमध्ये आहे. पण अशा भरपूर साऱ्या भावना आहेत किंवा भरपूर साऱ्या घटना, इनफॅक्ट काही गोष्टी पण असतील, वस्तू पण असतील आपल्या आजूबाजूला, त्यांची इंग्लिश नावं अजून आपल्याला माहित नाहीयेत. जरी आपल्याला एक 10 ते 15 वर्षाचं तर एक्सपोजर, आता तुम्ही सगळे अडल्ट आहात तर तुम्हाला असणारच आहे ते. त्यामुळे जर असं इंग्लिशच अशी जर केस असेल, की थोडंसं आपण अजून हेजिटेट होतो, की मला कदाचित इंग्लिश 10-50 लोकांसमोर बोलता येणार नाही किंवा मी बोललं आणि काही चूक केलं लोक हसतील. जर हे जर हेजिटन्स असेल किंवा तुम्हाला असं वाटेल, की मी ब्लँक होईल आणि पण मला इंग्लिश समजतं, मी मूव्हीज बघतो तेव्हा मला समजतं, मी काही वाचतो तेव्हा मला समजतं. पण प्रोडक्शन, व्हेन इट कम्स टू प्रोडक्शन, मला अजून तेवढी फ्लुएन्सी नाहीये. त्यामुळे इंग्लिश तुम्ही स्वतःची प्रोग्रेस बघा, स्वतःची केस तुम्हालाच चांगली माहिती आहे. तर इंग्लिशला जेवढा तुम्हाला वेळ लागला टू बी कॉन्फिडंट, त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर्मनला लागणार आहे. कारण का जर्मन आपण स्क्रॅच पासून शिकतोय आणि इंटेन्शनली शिकतोय. इंग्लिश आपण खूप वेळा जे आपलं इंग्लिशचं काय म्हणतात एक्सपोजर आहे, ते मूव्हीज थ्रू, गाण्या थ्रू ते झालेलंच आहे. आपली जी सगळी पुस्तकं आहेत ना, 11वी-12वी किंवा आपले स्कूल बुक्स किंवा व्हॉट एव्हर कंटेंट आपण जे इंस्टाग्राम किंवा कुठे कन्झ्युम करतो, ते सगळे इंग्लिशमध्येच आहे. त्यामुळे आपल्याला खूप डेलिबरेट एफर्ट टाकायला नाही लागत आहे तिथे टू लर्न इंग्लिश. पण जर्मनमध्ये अल्फाबेट्स, नंबर्स, ग्रीटिंग्स, साधं वाक्यरचना, व्याकरणाचे जे कॉम्पोनंट्स असतात, की विशेषण म्हणजे काय, वर्बला काय, क्रियापद म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, असं ते पूर्ण तिथून तुम्हाला इंटेन्शनली शिकावं लागतं. आणि एक गोष्ट मी नोटीस केली आहे, की जर तुम्ही अडल्ट असाल, तर अडल्ट्सला स्वतःकडून खूप एक्सपेक्टेशन्स असतात, की मी 1 वर्षात एकदम फाड जर्मन बोलायला लागेल. तर ते एक्सपेक्टेशन ठेवणं पण या इनिशियल स्टेजमध्ये तेही चुकीचं आहे. जसं जर तुम्ही कुकिंग करायला लागलं, तर पहिल्या दिवशी काय नाही होत. कदाचित तुम्ही काहीतरी जाळाल पण किचनमध्ये किंवा तुम्ही ड्रायव्हिंग शिकताय, तर पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळं येणार नाही. तुम्ही जेवढ्या वेळा ती गाडी चालवाल, तेवढा तो आपोआप इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर बॉडी ना. मग तुम्हाला जास्त वेळ नाही लागत, की ते जे आहे, की मागे बघायचं, इकडे बघायचं, तिकडे बघायचंय, स्पीड कंट्रोल करायचा आहे. दॅट हॅपन्स व्हेरी नॅचरली. तसंच तुम्ही जेवढं एक्सपोजर लँग्वेजला द्याल, तेवढं इट कम्स टू यू नॅचरली. त्यामुळे त्याला एकतरी पहिले 5 ते 6 महिने नो एक्सपेक्टेशन्स, फक्त शिकणे ह्याच्यावरच तुमचा कंपल्सरी फोकस असला पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं लेव्हल्सचं. अशा प्रत्येक लँग्वेजच्या वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत. इंग्लिशची एक्झाम जर तुमच्यापैकी कोणी इंग्लिशची एक्झाम दिली आहे, टॉयफल, आयल्स किंवा प्लॅन आहे त्याचा? मी दिली होती आयल्स. करेक्ट. सो आयएल्सची एकदाच एक्झाम द्यावी लागते ना, असं स्टेप वाईज अप्रोच नाही येतो. यू गिव्ह द एक्झाम आणि तुम्हाला एक बँड मिळतो, राईट, तुमच्या ह्याच्यानुसार, प्रोडक्शननुसार, तुमच्या रिझल्टनुसार. पण आता प्रत्येक लेवलची इंग्लिश, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच यांच्या लेवल वाईज एक सिलेबस ठरलेला आहे, की A1 मध्ये एवढेच ग्रामर आहे, A2 मध्ये एवढं ग्रामर आहे, B1 मध्ये एवढं ग्रामर आहे, B2 मध्ये एवढं ग्रामर आहे. पण वेन इट कम्स टू वोटशाच म्हणजे शब्दकोश, हे आपलं वोकॅबलरी, तिथे अशी कुठली जास्त एक काय म्हणतात बॉर्डर नाहीये वेन इट कम्स टू लँग्वेज लर्निंग. जसं आता एक सोपं उदाहरण देते. A1च्या बुक्समध्ये, A1 to B1 मध्ये जी सिरीज आम्ही यूज करतो, नेट्सवर्क 9 त्या बुक सिरीजचं नाव आहे, त्याच्यात सगळीकडे ऍपलला काय म्हणतात, स्ट्रॉबेरीला काय म्हणतात, पायनॅपलला काय म्हणतात, असे शब्द आलेत. पण कुठेच मँगोला काय म्हणतात हा शब्द आलाच नाहीये. थ्रू आउट, आता मी किती एक 10 वर्ष शिकवतेय, कुठेच मी बघितले नाहीये की मँगो हा शब्दच नाही आलाय. पण डज दॅट मीन की मँगो हा A1चा लेवलचा शब्द नाहीये? नाही, तसं नाही. त्यामुळे जर तुम्ही बेसिक वोकॅबलरी पण जेव्हा शिकता, तेव्हा ऍपलला आपण काय म्हणतो, सफरचंदाला, अननसाला जर्मनमध्ये काय म्हणतो, हे जर तुम्हाला बुक्समध्ये दिसलंय, तर बुक्सच्या बाहेर जाऊन द्राक्षाला काय म्हणतात जर्मनमध्ये, हेही तुम्ही शिकलं पाहिजे. तर त्यामुळे ती एक लिमिट अशी फिक्स नाहीये, की चला हेच शब्द A1चे आहेत
आणि हे शब्द A2 चे आहेत. A1 A2 ला बेसिकच व्होकॅब्युलरी असते. B1 B2 म्हणजे थोडीशी बिझनेस, थोडीसं फॉर्मल टॉपिक्स बद्दल आपण विचार करतो, आपण बोलू शकतो. आणि जो A2 टू B1 च्या मधला जो गॅप आहे तो पण चांगलाच मोठा आहे. A1 A2 मध्ये आपण फक्त बेसिक टॉपिक जसं meine Familie, my family, my kids, my hobbies, ना, meine Hobbies, meine Interessen, my interest, किंवा विजिट माय ठाग हाऊस म्हणजे हाऊ डज माय डे लुक लाईक, माझा दिवसाची सुरुवात कशी होते, एंड कशी होते, असे जे तुमच्या रिलेटेड टॉपिक्स आहेत त्याच्याबद्दल आपण A1 A2 मध्ये बोलू शकतो. पण B1 मध्ये डिरेक्टली सोसायटी रिलेटेड टॉपिक्स आहेत. म्हणजे काय की जेंडर इक्वॅलिटी म्हणा, किंवा तुम्ही घरी एखादा पाळीव प्राणी असायला पाहिजे की नाही, त्याचे तोटे, त्याचे फायदे. आता इंग्लिशमध्ये पण जरी तुम्ही मला आता विचारलं की ऋषिका जेंडर इक्वॅलिटी बद्दल बोल, तर मला ती व्होकॅब्युलरी गोळा करायला मराठीचं तर नाहीच मी करू शकत. आय थिंक मराठीचं माझं एक्सपोजर डेली लँग्वेज पुरतच लिमिटेड आहे सध्या. तर ते एक्सपोजर, ते व्होकॅब्युलरी गोळा करा आणि मग त्याच्याबद्दल एक प्रॉपर सेंटेन्स जे मिनिंगफुल आहेत ते फ्रेम करा. तर त्यालाही वेळ लागतो. त्यामुळे A2 ऑनवर्ड्स थोडंसं डिफिकल्टी ही वाढत जाते. तुम्ही जर A1 A2 मध्ये लेट्स से अर्धाच तास अभ्यास करत असाल सेल्फ स्टडी, तर B1 मध्ये तुम्हाला मग 1 तास दररोज तरी करायला पाहिजे. किंवा जास्तीत जास्त एक्सपोजर इन द फॉर्म ऑफ म्हणे सॉंग्स म्हणा, मूव्हीज म्हणा, काही रीडिंग करताय, स्टोरी बुक्स, असं असलं पाहिजे. आता B2 मध्ये मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन. आम्ही एक पॉलिटिकल सिस्टीम, das politische System in Deutschland, पॉलिटिकल सिस्टीम इन जर्मनी, त्याच्यावर एक प्रेझेंटेशन घेतलं B2 मध्ये. सो B2 मध्ये असे सगळे टॉपिक्स आहेत की स्कूलमध्ये रॅगिंग असायला हवी की नकोच असायला, पण त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तर ऑफकोर्स जर कुणी स्टुडंट माय फॅमिली टू रॅगिंग किंवा माय फॅमिली टू पॉलिटिकल सिस्टम इन जर्मनी किंवा इंडियामध्ये पण या टॉपिक बद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल, तर तेवढं तुम्हाला एकतर नॉलेज हवं, तेवढं तुमच्याकडे व्होकॅब्युलरी हवी. त्यामुळे असं एक स्टेप बाय स्टेप, जसं या इमेजमध्ये दाखवलंय, इट्स अ स्टेप बाय स्टेप अप्रोच. त्यामुळे असं सडनली तुम्ही 1-2 महिन्यात A1 पासून B2 पर्यंत जाताय असं नाहीये. ठीक आहे. एक्झाम प्रिपरेशन बद्दल वगैरे आपण नंतर बोलूयात. त्यामुळे आता फर्स्ट थिंग काय आहे, की तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड काय आहे आणि तुम्हाला कुठली लेवल तुमच्या बॅकग्राऊंडनुसार एक्सपेक्टेड आहे. आता आय थिंक झूम युजर कुणीतरी टाकलाय मेसेज अबाउट डॉक्टर. डॉक्टर्सला ऑफकोर्स B2 टू C1 लेवलच लागणार. टार्गेट शुड बी C2 ऑफकोर्स, नीटी प्रोफिशियन्सी. तर त्यांना A1 A2 करून फायदाच नाहीये. A1 A2 मध्ये माय फॅमिली माय रूम अशा गोष्टी आहेत. थोडी ना आपण ते बोलणार आहे पेशंट सोबत. तर यू नीड B2 टू C1. त्याच्याकडे ज्याच्याने तुम्ही पेशंट सोबत एक बेसिक कन्व्हर्सेशन करू शकाल, त्याचे सिम्पटम्स व्यवस्थित समजून त्याला काय जो काय ट्रीटमेंट आहे ते प्रिस्क्राईब करू शकाल. ठीक आहे. त्यामुळे युअर टार्गेट शुड बी B2. आता सिच्युएशन सध्या जर्मनीमध्ये हे आहे की जर्मनी हॅज बिकम मिनी इंडिया. ठीक आहे. मी खूप ब्लंट बोलते, ऑन द पॉइंट बोलते. राग आला, राग फक्त मानून घेऊ नका काही गोष्टींचा. बिकॉज दिस इज द रियालिटी, दिस इज व्हॉट आय हॅव बीन लिसनिंग थ्रू लॉट ऑफ स्टुडंट्स, किंवा माझंही ऑब्झर्वेशन आहे. जर्मनी आता मिनी इंडिया बनत चाललंय. तिथे इतके सारे इंडियन झालेत. मग ते हाऊस बिल्डिंग थ्रू असू दे किंवा सगळे मास्टर्स अपॉर्च्युनिटी, किंवा हे जे अपॉर्च्युनिटी कार्ड आहे डॉक्टर्ससाठी आहे, नर्सेससाठी आहे. त्यामुळे जर्मन गव्हर्नमेंट ना ते त्यांची जी प्री रिक्विजिट आहे, म्हणजे रिक्वायरमेंट आहे फॉर जॉब्स, ते इन्क्रीज करते प्रत्येक वर्षी. इनिशियली IT प्रोफेशनसाठी A2 वॉज इनफ, पण आता IT साठी पण ते C1 मागतात. आणि C1 फक्त पेपरवर नाही, तर C1 तुम्हाला बोलता आली पाहिजे अशी मागतात. जेव्हा तुम्ही तुमच्या CV वर जर लिहिलं की मला येतं ना जर्मन बोलता येतं, माझ्याकडे B2 चं सर्टिफिकेशन आहे, तर देन यू आर क्वालिफाईड फॉर द इंटरव्ह्यूज. अनलेस तुम्ही तिकडे जाऊन एखाद्या अमेरिकन कंपनी किंवा फ्रेंच कंपनीमध्ये काम करता, जिथे सगळेच लोक इंग्लिश बोलतायत, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला कंपल्सरी ऍटलिस्ट B2 शुड बी युअर टार्गेट पुढच्या 1 ते 2 वर्षात. तुम्ही जर आता स्टडीसाठी जात असाल, तर ऑफकोर्स कदाचित तुम्ही सेल्फ, काय म्हणतो आपण, सेल्फ फायनान्स करून जाल किंवा तिथे जाऊन तुम्हाला जॉब करायला आवडेल. तर तुमच्याकडे सपोज B1 चं सर्टिफिकेशन असेल तिथे, आणि तुम्हाला चांगलं प्रभुत्व असेल तुमचं मराठी याच्यात जर्मन लँग्वेजवर, तर तिथे तुम्हाला कस्टमर फेसिंग जॉब्स मिळतील विच आर वेल पेड. पण जर तुमच्याकडे जर्मनचा बेस नसेल, तुम्हाला काही जर्मन बोलता येत नाहीये, तर मग थोडेसे ऑड जॉब्स मिळतात तिथे. आणि ते जे ऑड जॉब्स असतात ते फिजिकली खूप ड्रेनिंग असतात, मेंटली तर ऑफकोर्स. पण Amazonची डिलिव्हरी म्हणा किंवा डिलिव्हरी सर्व्हिसेस बॅकएंडचे जे जॉब्स असतात,
मग ते करणं, लँग्वेज शिकणं आणि ऍट द सेम टाइम तुमच्या मास्टरचा सिलेबस जो काय युनिव्हर्सिटीचे असाइनमेंट्स, युनिव्हर्सिटीचा स्टडी करणं, ते मग मेंटली खूप ड्रेनिंग होतं. त्यामुळे जर तुम्ही मास्टर्ससाठी जात असाल तर तुमचं टार्गेट हे राहील की मिनिमम B1 ऍटलिस्ट नॉलेज घेऊन तुम्ही जा. सिलेबस एक्झाम द्या नाही द्या ते तुमच्यावर डिपेंड आहे. हं. कुठल्याही लेवलचं, त्यामुळे तुम्ही एव्हरीबडी शुड टार्गेट ऍटलिस्ट B2. मी सध्या B2 पर्यंत आम्ही शिकवतो. C1 मी माझी पुढच्या वर्षी सुरू करणार आहे. थोडंसं इंट्रोडक्शन द्यायचं म्हटलं तर मी 2009 मध्ये सुरुवात केली जर्मन शिकायची. माझं बॅचलर्स ऑफ जर्मन झालंय पुणे युनिव्हर्सिटीमधून. ते मी 2014 मध्ये कम्प्लीट केलं. मग मी मध्ये जर्मन लँग्वेज ट्रान्सलेटर एक्सपर्ट म्हणून काम केलं. मग मी चायनीज शिकले. माझ्याकडे B2 सर्टिफिकेशन आहे चायनीजचं. त्याच्यानंतर मी मध्ये सुरुवात केली ऍज अ बायलिंग्वल ट्रान्सलेटर. सो मी मॉर्निंगमध्ये जर्मनचे क्लासेस घ्यायचे मध्ये, कारण का ते क्रॉस ट्रेन करतात त्यांच्या एम्प्लॉईजला. आणि आफ्टरनूनमध्ये मी चायनीजचं ट्रान्सलेशन करायचे. मला असं वाटलं की मला टीचिंगमध्ये जास्त रुची आहे. माझ्या घरी पण टीचिंगचा बॅकग्राऊंड पण आहे. त्यामुळे मग मी माझी स्वतःची इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश केली. मी पुण्यात असते. माझे सगळे क्लासेस हे ऑनलाईनच आहेत. आणि मी 2 प्रकारचे क्लासेस प्रोव्हाइड करते. त्याच्याबद्दल मी पुढे बोलेनच. सो माझं जे एक्सपोजर आहे लँग्वेज लर्निंग प्रोसेसचं, ते 2009 पासून, म्हणजे अबाउट 16-17 वर्षापासून आहे. त्यामुळे मला चायनीज कशी शिकायची हे माहितीये, जर्मन कशी शिकायची हे माहितीये. सो जर्मनचेच काही ट्रिक्स वगैरे तुम्ही बाकीच्या युरोपियन लँग्वेजेसलाही अप्लाय करू शकतात. जॅपनीज, कोरियनचे मला आयडिया नाहीये, कारण का त्या थोड्या वेगळ्या लँग्वेजेस आहेत. ठीक आहे. तो लुक ॲट युअर प्रोफाईल. तुम्हाला काय तुमच्या प्रोफाईलसाठी नेसेसरी आहे त्याच्यानुसार यू सेट द टार्गेट. ठीक आहे. त्यामुळे कितीही झालं तरी, कितीही अवघड झाला सिलेबस, कितीही वाटलं की मला झेपत नाहीये, यू शुड कंटिन्यू. आणि सून मग ते रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे. आता ह्या सगळ्या लेवल्स तर आहेत, पण हाऊ डू वी लर्न? आपण कसं जर्मन शिकू शकतो? तुम्हाला काय माहितीये? कुठे कुठे जाऊन आपण जर्मन शिकू शकतो? काहीच नाही माहित? काय वाटतं, तुम्ही कुठे जाऊन जर्मन शिकू शकता? मॅम, मी ड्युलिंगो ऍपवर स्टार्ट केली होती. त्याच्यातून थोडेसे ओटशाट मिळाले मला. ओके. आणि युट्यूब चॅनल पण बघते. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट स्टॉप जे सगळेच करतात, मला जर पुढे एखादी लँग्वेज शिकायची असेल तर कदाचित मी फर्स्ट स्टॉप घेईन, ते आहे युट्यूब. तर युट्यूब इज अन एक्सलंट वे. युट्यूबवर भरपूर आपल्याला फ्री रिसोर्सेस मिळतात, पण युट्यूबचं नॉलेज थोडंसं स्कॅटर्ड आहे. ऍज अ बिगिनर, जर तुम्हाला माहित नाहीये की मला नक्की शिकायचंय काय आणि कुठल्या सिक्वेन्समध्ये शिकायचंय, तर मग युट्यूबमध्ये तुमचा अर्धा वेळ जातो शोधण्यात की मला काय शिकायचं, ते कुठे मिळेल, मग त्याच्यानंतर काय शिकू, कुठले बुक्स वापरू. तुम्हाला जर तेवढा टाइम द्यायचा असेल तर गो फॉर युट्यूब अप्रोच. युट्यूबचा अजून एक ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे इट इज वन वे. तुम्हाला इनिशियली तरी कुणीतरी फीडबॅक देणं नेसेसरी आहे, ऍटलिस्ट A1 लेवलला. आणि A2 पासून मग तुम्हाला जर वाटलं की तुम्ही स्वतःनी करू शकता, तुम्हाला माहिती आता रिसोर्सेस काय आहे, पुढची स्टेप काय आहे, तर तुम्ही ते करू शकता. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की मी जी चायनीजची फर्स्ट लेवल आहे, 0 लेवल फाउंडेशन, ती द ओरिएंटल डायलॉग, जे पुण्यात एक इन्स्टिट्यूट आहे, तिथून केली. आणि मग मला असं वाटलं की मी हे स्वतःच करू शकते. मग त्यामुळे लेवल 1 to 4 हे मी स्वतःच केलं. त्यामुळे तुम्ही लँग्वेज युट्यूब स्टार्ट करा, वाटलंच तर बघा की काय कशी लँग्वेज काम करते. बट जर तुम्हाला प्रॉपर शिकायची असेल तर गेट युअर सेल्फ अ ट्रेनर. ट्रेनर बरोबर शिकणं हा एक उत्तम पर्याय आहे. युट्यूबवर केदार जाधव सर पण आहेत, ते मराठीतून शिकवतात, हिंदीमधून पण शिकवतात, त्यांचेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण आय वुड सजेस्ट यू की A1 साठी तरी एक टीचरची गरज आहे. डुओलिंगोचे हे ऍप आहे, ते सगळेच डाउनलोड करतात, पण डुओलिंगोचा ड्रॉबॅक अगेन, डुओलिंगो इज गुड ॲज अन ॲडिशनल रिसोर्स, की तुम्ही जर्मन शिकणं सुरू केलं आणि छोटे छोटे शब्द तुम्ही शिकताय. जसं वासर, वासर इज देअर फेवरेट वर्ड, वॉटर. किंवा बॉटलला काय म्हणतात, टेबलला काय म्हणतात, असे ते गेमिफिकेशन जे त्यांनी युज केलं त्यांच्या ऍप थ्रू, त्याच्यातून तुम्ही काही शब्द शिकू शकतात. डुओलिंगो अगेन ग्रामरसाठी नाहीये चांगलं. त्यामुळे डुओलिंगोवर यू कॅनॉट रिलाय ऑन इट फॉर लँग्वेज लर्निंग. सेकंड स्टेप विल बी, किंवा सेकंड ऑप्शन विल बी, की तुमच्या जवळच्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्ही युनिव्हर्सिटीचे कोर्सेस करू शकता. पुणे युनिव्हर्सिटी, म्हणजे जे रानडे इन्स्टिट्यूटचे जे कोर्सेस आहेत ते थोडे लॉंगर ड्युरेशन असतात. की डिप्लोमास त्यांचा, आय थिंक सर्टिफिकेट कोर्स त्यांचा 1 वर्षाचा आहे. आणि ते ऑनलाईन प्रोव्हाइड करतात की नाही मला माहित नाही.
तुम्हाला ते फिजिकली जाऊनच आय थिंक त्यांचे कोर्सेस आहेत. सो तुम्ही युनिव्हर्सिटीमधून शिकू शकता. थर्ड ऑप्शन विच इज व्हेरी फेमस इज दिस इन्स्टिट्यूट कॉल्ड ग्योथ इन्स्टिट्यूट. ठीक आहे, तुम्हाला ह्याच्याबद्दल नॉलेज आहे ग्योथबद्दल? हे मी पुण्याचं दाखवतेय, तुम्ही ते सेंटर यू कॅन चेंज. इथे जाऊन लोकेशन मध्ये जाऊन तुम्ही ते सेंटर चेंज करू शकता. ग्योथ इन्स्टिट्यूट इज अन इन्स्टिट्यूट, त्याला मॅक्सिमम भवन असंही म्हणतात. पुण्यात ते आहे बंड गार्डनला. ठीक आहे, सो दे नॉट ओनली कंडक्ट एक्झाम्स, पण ते कोर्सेसही प्रोव्हाइड करतात. यांच्या पेजवर आहे मी. जर तुम्ही इथे गेला तर जर्मन कोर्सेस आणि एक्झाम्स असे 2 टॅब आहेत. आता मी कोर्सेसवर जाते. ठीक आहे, माझे जे सगळे कोर्सेस आहेत माझे स्वतःचे A1 to C1 ते मी 2012 ते 13 मध्ये इंटरनली ग्योथमध्ये जाऊन केले. सो मी सकाळी माझा FC कॉलेजला मी हे अटेंड करत होते बॅचलर्स. सकाळचे ते क्लासेस आणि दुपारी 1 ते 5 असं सुपर इंटेन्सिव्ह कोर्सेस मी ग्योथसोबत इंटरनली केलेत. मला 1 वर्ष लागलं टू कव्हर द सिलेबस फ्रॉम A1 to C1. मग त्याच्यानंतर मी 6 महिन्याचा ब्रेक घेतला कारण की C1 खूप डिफिकल्ट आहे. आणि मग मी 6 महिन्याच्या आत ती एक्झाम देऊन एकाच वन गो मध्ये मी ती एक्झाम क्लिअर केली. आता ग्योथ इन्स्टिट्यूटचं जे फी स्ट्रक्चर आहे ते नॅचरली थोडंसं हायर आहे फॉर 2 रिझन्स. एक तर ते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे जिथे जर्मन फॅकल्टी पण असते भरपूर वेळा, आणि सेकंड वन की त्यांचं डिरेक्टली जर्मन गव्हर्नमेंटची टायअप आहे. तुम्ही जर इथं गेला तर तिथे 2 ऑप्शन्स आहेत, ॲडल्ट आणि यंग लर्नर्स. जर तुम्ही 16+ असाल तर यू विल कम अंडर ॲडल्ट कॅटेगरी. यंग लर्नर्स विल बी लेस बिलो 16. इथे लोकेशन वगैरे तुम्ही यू कॅन जस्ट एक्सप्लोर दॅट लेटर. इथे ऑप्शन आहे A1 जर्मन कोर्स ऑनलाईन आणि हा आहे डॉच कोर्स इंटेन्सिव्ह. सो इंटेन्सिव्हली थोडासा जास्त होतं, 9 ते 1. सो 4 ते 5 तास ते जरा हेवी होतं. सो आता यांची जर फी स्ट्रक्चर तुम्ही बघितली तर ती आहे 26,000 पर लेवल. इंटेन्सिव्हची थोडीशी जास्त आहे. दिस इज ऑनलाईन. ऑनलाईनची थोडीशी त्यांनी कमी ठेवली आहे. तर तुम्हाला जर हेच फी स्ट्रक्चर झेपत असेल, तुमच्या फायनान्शियल बजेटमध्ये हे फिट होत असेल, तर गो फॉर ग्योथ इन्स्टिट्यूट. एक्सलंट इन्स्टिट्यूट आहे जिथे तुम्हाला डे 1 पासून फक्त जर्मनमध्येच बोलतात. त्यामुळे तुम्हाला जसं इच्छा असेल की नाही मला डे 1 पासून जर्मनच बोलायची आहे, तर ग्योथ इन्स्टिट्यूट इज अ राईट चॉईस फॉर यू. बट तुम्हाला तुमचं लर्निंग अप्रोच असं असेल की मला थोडंसं हँड होल्डिंग हवंय इनिशियल काही स्टेजमध्ये, किंवा जर मला काही झेपलं नाही तर मला मराठीत किंवा इंग्लिशमध्ये विचारता आलं पाहिजे, तर मग ग्योथ इन्स्टिट्यूट इज नॉट द राईट इन्स्टिट्यूट फॉर यू. कारण का तिथे कंपल्सरी रूल आहे जर्मनमध्येच बोलायचा डे 1 पासून. ठीक आहे, तो आता स्टुडंट्स ज्यांना हे फी स्ट्रक्चर सुटेबल आहे ते स्टुडंट्स जर्मन या ग्योथ इन्स्टिट्यूट मधून एक लेवल करतात. की सपोज A1 त्यांनी केली, A2 केली, B1 केली, दॅट कम्स अराउंड 90,000 80 to 90,000. आणि मग ते इंटरनली एक्झाम देऊन दे क्लिअर द सर्टिफिकेशन. मग त्यांच्याकडे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन येतं की हे बघा माझं इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे, मी कव्हर केलंय. आता मी माझं सर्टिफिकेशन तुम्हाला दाखवते जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. हे माझं स्वतःचं सर्टिफिकेशन आहे A1चं. हे मी 2011 मध्ये तेव्हा घेतलेली ही एक्झाम, आणि हे आहेत माझे मार्क्स. ठीक आहे, सो अशा प्रत्येक लेवलची एक एक्झाम आहे, ते तुम्ही अपियर करू शकता जर तुम्हाला इंटरनॅशनल सर्टिफिकेशन हवं असेल तर. आता सेकंड ऑप्शन, आता दिस इज अंडरस्टँडेबल की प्रत्येकाची पेइंग कॅपॅसिटी एवढी नसते. मग आता सेकंड ऑप्शन, त्याच्यानंतर फोर्थ ऑप्शन ऍक्च्युली ना, फर्स्ट इज युट्यूब, सेकंड इज युनिव्हर्सिटी, थर्ड इज ग्योथ, आणि फोर्थ इज द प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स. ठीक आहे, आता मी माझी वेबसाईट तुम्हाला दाखवते. आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स मध्ये जसं तुम्ही लँग्रोशी द फॉरेन लँग्वेज इन्स्टिट्यूट माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे, तिथे तुम्ही सेम कंटेंट ग्योथ सारखा शिकू शकता. आणि मग ग्योथची तुम्ही एक्सटर्नल एक्झाम द्यायची, जसं आपण IELTS आणि TOEFLचं करतो. ठीक आहे, ह्याच्याबद्दल मी नंतर बोलेन, फक्त एक तुम्हाला लाईव्ह क्लासचा मी फी स्ट्रक्चर दाखवते. आता ग्योथ चार्ज करतं 28 to 26,000 आणि मी चार्ज करते 14,500. माझा कोर्स ड्युरेशन आहे 3 months. जसं आता आपण लाईव्ह बोलतोय तशाच लाईव्ह सेटिंगमध्ये लाईव्ह क्लासेस होतात. ह्याच्यात एक्झॅक्ट सेम ग्योथची बुक यूज करते, नेट्सवर्क नॉय नावाची, ती बुक आम्ही यूज करतो. त्याच्यात 12 चॅप्टर्स आहेत आणि त्याचं सगळं ग्रामर जे काय बुकमध्ये दिलेलं आहे ते सगळं आम्ही कव्हर करतो. प्लस इन्क्लुडिंग दिस इज एक्झाम प्रिपरेशन. जर तुम्ही असं म्हटलं की मला एक्झाम द्यायचीच नाहीये मग मी प्रिपेअर का करू, तसं चालत नाही. आमच्या सगळ्या कोर्सेसमध्ये एक्झामची प्रिपरेशन पण इन्क्लुडेड आहे.
ठीक आहे. आणि जर आता लाईक आय मेन्शन की प्रत्येकाची पेइंग कॅपॅसिटी वेगळी असते. जर तुम्हाला असं वाटलं की 14,500 इज ऑल्सो लिटल हेफ्टी अमाउंट फॉर मी, इट्स कम्प्लिटली अंडरस्टँडेबल. मग त्या स्टुडंटसाठी आमच्याकडे दुसरा मोड आहे, त्याला वी कॉल इट फ्लेक्झी. फ्लेक्झी स्टँड्स फॉर फ्लेक्झिबिलिटी, जिथे लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग्स मी तुम्हाला देते. माझ्याकडे A1 टू B1 चा 300 तासांचा कोर्स तयार आहे. हे माझे सगळे 5 क्लासेसचे रेकॉर्डिंग्स आहेत. मी थोडीशी पर्सनल इन्फॉर्मेशन स्क्रब ऑफ करून देन आय मेक इट अवेलेबल फॉर द एक्सटर्नल स्टुडंट्स. तर तुम्हाला ते सगळे रेकॉर्डिंग स्वतःनी करायचे आहेत. बट हे इंटरॅक्टिव्ह मोड आहे, इट इज नॉट जस्ट रेकॉर्डेड मोड. तुम्हाला 12 टेस्ट सबमिट करायच्या आहेत, प्रेझेंटेशन्स द्यायचे, जस्ट लाईक दिस लाईव्ह क्लास. आता डिफरन्स बिटवीन लाईव्ह आणि फ्लेक्झी इज फर्स्ट ऑफ ऑल द फी अँड द ड्युरेशन. ठीक आहे, याचं ड्युरेशन जरा लॉंगर आहे. आता A1 मध्ये माझ्याकडे 90 तासाचे रेकॉर्डिंग्स आहेत. तर 90 तास तुम्हाला तरी तुम्ही दररोज दोन तास केलं तर तुम्हाला 1.5 महिना लागेल ते कम्प्लीट करायला. जर तुम्ही 3 तास केलं तर तुम्ही 1 महिन्यात करू शकता. दिस इज जस्ट टू गिव्ह यू दॅट लिटल बजेट फ्रेंडली ऑप्शन ॲज वेल ॲज फ्लेक्झिबिलिटी टू लर्न ऑन युअर ओन टाइम. खूप वेळा असं होतं की बिकॉज आता माझं भरपूर एस्टॅब्लिश आहे, माझे भरपूर स्टुडंट जर्मनीवरून अटेंड करतात. आता त्यांचा आणि माझा टायमिंग मॅच होत नाही, कारण का 4.5 तास आपण मागे आहोत. मग ते स्टुडंट्स सेल्फ पेस मधून सगळं कम्प्लीट करतात. दे सेंड देअर होमवर्क टू मी टू चेक, देन आय चेक इट. आणि खूप सिस्टमॅटिक अप्रोच आहे माझा सेल्फ पेसचा पण. मी तुम्हाला दाखवते. आता आज माझा सेल्फ पेसचा सपोर्ट असतो, आता तुमच्या ह्या डेमो नंतर माझा सेल्फ पेसचा सपोर्ट आहे. तर असं मी सगळ्यांचे कॅपिटल टेस्ट, जे काही 12 टेस्ट त्यांना कम्प्लीट करायचे आहेत, ते पाठवत असते. त्याच्यानंतर आता हे आमचे प्रेझेंटेशन होते लास्ट टाइम आमचं, मागच्याच ना 7 तारखेला, मागचा जो शनिवार होता त्याच्यात तुम्ही प्रेझेंट करायचे. रायटिंग प्रॅक्टिस असते. आता सेल्फ पेस मध्ये तुमची रिस्पॉन्सिबिलिटी थोडीशी जास्त आहे. असं नाही की तुमच्याकडे येऊन पडलं ते सगळं सामान आणि तुम्ही काय बघत पण नाहीयेत, मग यू विल नॉट लर्न. लाईव्ह क्लासमध्ये ऑफकोर्स देर इज अ टीचर ऑलवेज ना, जे तुम्हाला होमवर्क देतील, होमवर्क चेक करतील ऑन द स्पॉट, लाईव्ह इंटरॅक्शन असेल. तर तुमची लर्निंग स्टाईल काय आहे त्याच्यानुसार तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला सेल्फ पेसला जायचंय का तुम्हाला लाईव्हला जायचंय. लाईव्ह इज अन आयडियल वे टू लर्न, बट अगेन यू टेक अ कॉल. आता तुम्ही सपोज आमच्याकडे किंवा एक्सटर्नली युट्यूब कुठेही कुठल्याही मोडमधून जर्मन शिकला आणि आता तुम्हाला इंटरनॅशनल सर्टिफिकेशन हवंय. अगेन आय गो बॅक टू ग्योथे इन्स्टिट्यूट. इथे आता सेकंड जो टॅब आहे एक्झाम्स, तिथे मी गेले, फाइंड एक्झाम. तर ऍडल्ट्स मध्ये आपण आहोत. A1 ची एक्झाम मी तुम्हाला दाखवते आता. तर तुम्ही एक्सटर्नली एक्झाम देऊ शकता. ठीक आहे, एक्झाम लिहायची की नाही हा कम्प्लिटली तुमचा वैयक्तिक निर्णय असेल. तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडे मी A1 चा सिलेबस कम्प्लीट केलाय, आता मला इंटरनॅशनल सर्टिफिकेशन हवंय, जसं मी माझं तुम्हाला दाखवलं, तर तुम्ही जाऊन ग्योथकडे जाऊन तुम्ही एक्सटर्नली एक्झाम बुक करू शकता. एक्सटर्नल एक्झामची फी आहे 10,000. ठीक आहे. गुड थिंग अबाउट एक्सटर्नल एक्झाम इज की तुम्हाला प्रत्येक लेवलची एक्झाम द्यायची गरज नाही. तुम्हाला सपोज तुमचं टार्गेट आहे B1, तर तुम्ही A1 शिका. कंटेंट वाईज सगळं कम्प्लीट करावंच लागतं ऑफकोर्स. A1 स्टेप बाय स्टेप अप्रोचनी A1 करा, A2 करा, आणि मग डिरेक्टली तुम्ही B1 ची ही एक्झाम देऊ शकता. दॅट्स ऑल्सो अ पॉसिबिलिटी. या सगळ्याच्या एक्झाम आहेत त्या 4 पार्ट्स मध्ये कंडक्ट करतात. A1 A2 मध्ये तुम्हाला थिअरी पेपर असतो, जो आहे लिसनिंग, रीडिंग, रायटिंग. हा एकाच वेळी तुम्हाला म्हणजे तुम्ही क्लासरूममध्ये जाता, बसता, 1 तासात ही अख्खी एक्झाम होते. मग त्याच्यानंतर थोडासा ब्रेक असतो आणि मग स्पीकिंग होते 15 मिनिटाची. A1 A2 मध्ये अख्खी एक्झाम तुम्हाला क्लिअर करावी लागते. पण जसं लाईक आय मेन्शन, B1 पासून इंटेन्सिटी पण खूप वाढते ग्रामरची. त्यामुळे B1 पासून मॉड्यूल वाईज एक्झाम आहेत. म्हणजे लेट्स से दॅट इथे जसं तुम्ही बघताय 4,700 इज 1 मॉड्यूल. तुम्हाला असं वाटलं की चला B1 मी कम्प्लीट केलंय सिलेबस, आता मला B1 ची एक्झाम द्यायची आहे, पण मी अजून रीडिंग बद्दल कॉन्फिडंट नाहीये, पण तुम्ही लिसनिंग बद्दल आहात किंवा रायटिंग बद्दल आहात, तर तुम्ही फक्त तेवढीच एक्झाम देऊ शकता. इफ आय गो हिअर, हे कुठलं सेंटर आहे? पुण्याचं आहे, आणि डेट आहे 3 ऑगस्ट, म्हणजे आताची जी एक्झाम आहे. इथे पण अवेलेबिलिटी बघा, फक्त रायटिंग आहे आता. त्यामुळे जर कोणाला B1 ची एक्झाम द्यायची असेल पुणे सेंटरमध्ये, तर फक्त रायटिंग अवेलेबल आहे. बाकीच्या सगळ्या फुल्ली बुक्ड आहेत. पुणे, दिल्ली, कॅलकटा सेंटर लगेच बुक होतात.
कॅलकटामध्ये थोड्याशा आता रिसेंटली पोस्टपोनिंग खूप होत आहेत एक्झामच्या. मुंबई पुणेमध्ये तर खूपच फास्ट होतात. A1 A2च्या तर 5 मिनिटात वगैरे एक्झाम्स बुक होतात. सो तुम्हाला पटकन ते हे करायचं असतं. जरी तुम्ही सपोज अख्खी एक्झाम दिली की तुम्ही तुम्ही स्वतःवर खूप कॉन्फिडन्स आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मी अख्खी एक्झाम पास करू शकेन. तुम्ही एक्झाम दिली आणि टचवूड असं नको व्हायला, पण सपोज तुमचं रायटिंग सुटलं, मग नेक्स्ट टाइम तुम्ही फक्त रायटिंगचीच एक्झाम देऊ शकता. अशी ही पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. कंटेंट वाईज तुम्ही शिकणं जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढं गुडच आहे. कारण काही टेक्स अ व्हाईल. मग तुम्ही त्याच्यानंतर एक्झाम कधी द्यायची, नाही द्यायची, इट्स युअर कॉल. तुमच्या प्रोफेशननुसार ते तुम्ही डिसाईड करायचं की मला एक्झाम द्यायची का नाही. इव्हेंच्युअली येस, सगळ्यांना एक्झाम द्यावीच लागते, पण कुठल्या लेवलची द्यायची आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता. आता माझ्या स्टुडंट्स बरोबर हा ट्रेंड आहे की ते युजली A1 ची एक्झाम देतात की एक एक्सपोजरसाठी की कशी असते एक्झाम, काय एक्सपेक्टेड आहे, कसं असतं वातावरण, आणि मग त्याच्यानंतर दे स्किप A2 आणि मग ते डिरेक्टली B1 ची एक्झाम देतात. ठीक आहे. A1 A2 मध्ये एक्झाम प्रिपरेशनची अशी खूप गरज पडत नाही. तरी व्हॉट आय डू इज की माझे जर तुम्ही सेल्फ पेस स्टुडंट्स असाल किंवा लाईव्ह क्लास जरी तुम्ही असाल, तरी मी एक एक्झाम चा वेगळा ग्रुप बनवते. प्रोफॉर्म्स फॉर बरायटन 1 सेकंड. हे असं जसं B2 ची माझी ही प्रोफॉर्म्स फॉर बरायटन म्हणजे एक्झाम प्रिपरेशनचा वेगळा ग्रुप आहे. सो जेव्हा मला कळतं की कोणी एक्झाम बुक केली आहे, तर मी त्यांना एका वेगळ्या ग्रुपमध्ये शिफ्ट करते. मग तिथे त्यांच्याकडून थोडीशी प्रॅक्टिस, रायटिंग प्रॅक्टिस, स्पीकिंग प्रॅक्टिस, अशा वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस मी करून घेते. A2 ची असेल, आता जसं मी ऑडिओज पाठवलेले, कोणीतरी काहीतरी लिहून मला पाठवलेलं, त्याचं करेक्शन करून पाठवा. असं तुम्ही सेल्फ पेस किंवा लाईव्ह किंवा दिस इज एक्स्ट्रा. बिकॉज काही स्टुडंट्स लगेच कोर्स कंप्लीट झाल्या एक्झाम देत नाहीत, ते नंतर देतात. तो नंतर पोस्ट कोर्स सपोर्ट ही वी गिव्ह. B1 B2 मध्ये लिहिणं खूप असतं, सो त्याचं तुम्हाला इंटेन्सिव्हली करावं लागेल. B1 पासून जास्त एफर्ट टाकावे लागतील तुम्हाला. आता सध्या माझी एक्झाम प्रिपरेशनची एक माझ्याच क्लासमध्ये बॅच चालू आहे. असं खूप लिहायला लागतं. तर एवढं लिहिणं म्हणजे एवढा विचार करणं, एवढे सेंटेन्सेस फॉर्मेशन येणं, इट्स अ डिफरंट थिंग. ठीक आहे. त्यामुळे आमचा जो सपोर्ट आहे, मी एक खूप चांगली कम्युनिटी क्रिएट केली आहे जर्मन स्पीकिंगची. आणि त्याच्यासाठी आता माझ्याकडे ऑलमोस्ट एक 600-700 स्टुडंट्स आतापर्यंत झालेत सिन्स आय स्टार्टेड. जस्ट एक 1.5 वर्ष नाही 3 वर्षापूर्वी मी सुरुवात केलेली. 600-650 स्टुडंट्स आहेत. तर त्या स्टुडंटला इफेक्टिव्हली जर्मन शिकवण्यासाठी पण मी नंतर म्हणजे एक एक्स्ट्रा जर्मन स्पीकिंग क्लब एक एस्टॅब्लिश केलाय. तो होतो दर बुधवारी रात्री 8 वाजता. तिथे माझे जे सगळे इंटरनल स्टुडंट्स आहेत, लाईव्ह आणि सेल्फ पेसचे, वी कम टुगेदर जस्ट टू स्पीक इन जर्मन. मग आम्ही असे छोटे-छोटे हे घेतो, काय म्हणतात, कन्व्हर्सेशन्स घेतो. काही एक्झाम सेंट्रिक घेतो, काही ऑन द स्पॉट प्रेझेंटेशन्स असतात. कोणाचे क्लासमध्ये प्रेझेंटेशन्स राहिलेत आणि त्यांना इथे येऊन करायचं तुम्ही वर्क सेशनमध्ये. तिथे ते करतात टू ऑल द स्टुडंट्स. मग दिस इज टू टेक यू आउटसाइड द बुक्स. कारण का खूप वेळा बुक्स रिलेटेड जे मटेरियल आहे ते आपण रिलेट करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर ऑन द स्पॉट प्रॅक्टिकल स्पीकिंग शिकायचं असेल तर ह्या ग्रुपला इज युजफुल. आता रिसेंटलीच आम्ही मागच्याच बुधवारी एक 67th आमचं सेशन झालं. दर बुधवारी होतो हा, महिन्यातून 4 वेळा. असं. ठीक आहे. तो आमच्याकडे तुम्हाला फुल सपोर्ट मिळेल. बट कसं शिकायचंय, म्हणजे कुठल्या वेनी शिकायचंय, एक्झाम द्यायची नाही द्यायची आहे, हे तुमचे वैयक्तिक प्रश्न आहेत. आता अजून एक गोष्ट की लाईव्ह क्लासमध्ये मी मुद्दामून कॉम्बो क्लासेस देत नाही. खूप वेळा स्टुडंट मला विचारतात की कॉम्बो क्लासेस आहेत का? कॉम्बो क्लासेस दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात की थोडेसे पैसे वाचतात वगैरे, पण प्रॅक्टिकली दे आर नॉट गुड. कारण का A1चं सिलेबस सुरू झाला, इनिशियली थोडंसं इझी असतं, त्यामुळे आपल्याला मजा येते शिकायला. जसं जसं व्याकरण येतं तसं मग ते थोडंसं आपलं थोडं डिफिकल्टी वाढते, त्यामुळे थोडं आपल्याला जास्त एफर्ट पुट करायला लागतात. बाय एंड ऑफ A1 खूपदा स्टुडंट्स म्हणतात की नाही, मी थोडासा ब्रेक घेतो, मे बी 2-3 महिन्याचा, आणि मग मी A2 जॉईन करतो. किंवा कधी कधी लाईफ कीप्स ऑन चेंजिंग ना, आपले लाईफचे प्लॅन्स पण चेंज होतात. कधी काय इव्हेंट असतो घरी, कधी मेडिकल रिझन्स असतं, कधी काय व्हॉट एव्हर इट इज, लाईफ कीप्स ऑन चेंजिंग. त्यामुळे मग कॉम्बो फी मॅनेजमेंट अवघड जाते. सो मी लाईव्ह मध्ये कॉम्बोज देत नाही. कॉम्बोज आर ड्राफ्टेड ओनली फॉर रेकॉर्डेड कोर्सेस.
इथे तुम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे. जर तुम्ही इनसाइड इफ यू क्लिक ऑन द पेजेस तुम्हाला तो सगळा जो सिलेबस आहे तेही सगळं दिसेल. ओके. सो काही क्वेश्चन्स आहेत तुमचे ह्या सगळ्या बाबतीत? माझे डेमोज थोडेसे लॉंगर असतात बिकॉज मला तुम्हाला प्रॉपरली सांगायचं की व्हॉट वी हॅव टू ऑफर यू. आणि आयडियली तुम्ही कसं, जर तुम्ही नाहीच डिसाईड केलं आमच्यासोबत जायचं दॅट्स ऑल्सो फाईन. बट तरी एक एक प्रॉपर सिस्टमॅटिकली तुम्ही तुमचा टाइम अँड मनी युटिलाइज करा. कारण द थिंग इज ना की मी खूप साऱ्या स्टुडंट्सशी डेली बेसिसवर बोलत असते की ज्यांनी खूप रश्ड वे मध्ये कम्प्लीट केलाय मागे कधीतरी क्लास, आणि आता त्यांना एक प्रॉपर परत सिस्टमॅटिकली शिकायचंय. तर दे हॅव वेस्टेड देअर टाइम, दे हॅव वेस्टेड देअर मनी, एफर्ट सगळंच वर्षभर. आता परत सेम शिकणं देन बिकम्स चॅलेंजिंग ना मेंटली एज वेल. आणि द वर्ल्ड इज चेंजिंग सो फास्ट की दर 2-3 महिन्याला काही ना काही अपग्रेड असतात, काही अपडेट्स असतात तुमच्या प्रोफेशन रिलेटेड. त्यामुळे करतानाच अशी सुरुवात करा की ते प्रॉपर सिस्टमॅटिक वे मध्ये तुम्ही शिकताय. त्यामुळे तुमचे पैसे, वेळ, एफर्ट सगळे एकदाच इन्व्हेस्ट करा. सतत नका इन्व्हेस्ट करू. ठीक आहे. दिस इज हाऊ वी शेअर एव्हरीथिंग. मी तुम्हाला हर्षदा मॅमचं फोल्डर दाखवते. आमची फर्स्ट मराठी बॅच आम्ही ऍक्च्युली लास्ट महिन्यात 1 जूनला ना हर्षदा मॅम वी हॅव इन सम एअर्स्टन युनी. हा, एअर्स्टन युनी 1 जानला मी सुरू केलेली, 2 जूनला. आणि आतापर्यंत एवढे क्लासेस झालेत त्यांचे. बेसिक इंग्लिश, स्क्रिप्टच इंग्लिश आहे जर्मनची, त्यामुळे इंग्लिश लिहिता वाचता आलं पाहिजे. बाकी Entschuldigung, सगळं ich denke, wir können nur WhatsApp sehen. ओके सॉरी. येस. सो सॉरी, आय डिडंट रिअलाइज की मी एकच स्क्रीन शेअर केलाय. इथे ही त्यांची ये फोल्डर आहे. एव्हरी क्लास विल बी रेकॉर्डेड ऑन द स्पॉट. जसं आता मी रेकॉर्डिंग करतेय तसं आम्ही रेकॉर्ड करतो. आणि त्यांचा एक छोटासा मी ट्रेलर पण पाठवलेला तुम्हाला. आणि ह्याचा ऍक्सेस तुमच्याकडे असतो 1 वर्ष. त्यामुळे तुम्ही नंतर रिव्हिजनसाठी पण हे यूज करू शकता. 1 वर्षात A2 सुरू करायच्या आधी तुम्हाला छोटीशी रिव्हिजन घ्यायची आहे, किंवा तुम्ही एखादा क्लास मिस केला तरी ऑल्सो यू कॅन लर्न थ्रू दिस. ही जे नेटवर्क नॉय नावाची एक बुक आहे, ती आम्ही त्याचे तुम्हाला बुक देतो, PDF कॉपीज. ते तुम्ही एकतर तुम्हाला फिजिकल हवी असेल तर तुम्ही Amazonवरून ऑर्डरही करू शकता, किंवा यू कॅन युटिलाइज दिस एज वेल. त्याच्यानंतर 12 चॅप्टर टेस्ट तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत. पर चॅप्टर एक टेस्ट आहे. आणि तुम्हाला 12 प्रेझेंटेशन्स करायचे, सॉरी 12 चॅप्टर टेस्ट आणि 2 प्रेझेंटेशन्स करायचे. ते केल्यानंतर आय कॅन इश्यू यू द कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट. सिन्स माय इन्स्टिट्यूट इज रजिस्टर्ड, माझे इन्स्टिट्यूट रजिस्टर असल्यामुळे मी तुम्हाला इश्यू करू शकते. ते जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही विजासाठी, किंवा कधी कधी युनिव्हर्सिटी मागतात की तुम्ही कुठून शिकताय का, मला ते सर्टिफिकेट द्या. तर त्याच्यासाठी यू कॅन युटिलाइज इट. ओके. आता सध्या तरी एवढे हे जे ग्रीन वन्स आहेत तेवढे ऑनगोईंग क्लासेस आहेत. हा माझा स्वतःचा क्लास तुम्हाला दाखवते फक्त एंटायरली कसं तुमचं दिसेल. हे माझा स्वतःचा क्लास जो मी घेतला तो एक 90 तासांचा झाला. A1 इज 60 to 65 hours, पण मी थोडीशी मध्ये आजारी होते, सो आय हॅड टू टेक एक्स्ट्रा. आणि रेकॉर्डिंग्स वगैरे काय ते आहेतच. तुम्हाला असे हे पण करायचं, एक फॅमिलीचं प्रेझेंटेशन करायचंय, आणि एक माइंडसिमा ते पण इथे कुठेतरी असेल. अजून एक माय रूम नावाचं एक प्रेझेंटेशन आहे दॅट यू हॅव टू डू. आणि हे रिव्हिजन प्लस प्रूफिंग्स फॉर व्हेरायटम म्हणजे एक्झाम प्रिपरेशन हे पण तुम्हाला असेल. अपार्ट फ्रॉम दिस, जसं मी म्हटलं की फक्त पुस्तकं आर नॉट इनफ, यू ऑल्सो हॅव टू एक्सप्लोर अदर वेज टू लर्न जर्मन. तर त्याच्यासाठी मी एक जर्मन ग्रामॅटिक आणि वोटशाच व्होकॅब्युलरी असं एक एक्स्ट्रा फोल्डर बनवलंय सगळ्या स्टुडंटसाठी. सगळ्या स्टुडंट्सला याचा ऍक्सेस आहे जे लँग्वेजचा पार्ट आहेत. तिथे तुम्हाला क्विजेस, न्यूजपेपर्स, किंवा काही एक्झाम स्पेसिफिक मटेरियल असेल ते, असं हे सगळे रिसोर्सेस आहेत. किंवा काही आम्ही वर्कशीट्स क्रिएट करतोय, मराठीच्या पण काही वर्कशीट्स आहेत लेवल वाईज तुम्हाला दाखवते. A1U थोडंसं रिवॅम्पिंग करतोय सध्या आम्ही, नवीन बनवतोय परत काही वर्कशीट्स अपडेटेड. तर त्या वर्कशीट्स तुम्ही डाउनलोड वगैरे करू शकता. व्हिडिओ डाउनलोडिंग फक्त अलाउड नाहीये फॉर कॉपीराईट इश्यू. आता हे हर्षदा मॅमचा जेव्हा क्लास सुरू झालेला तेव्हा आम्ही हे वर्तमान काळातील क्रियापद वगैरे हे आम्ही सुरू केलेलं असं बनवणं.
ओके. आता हर्षदा मॅमचा जो क्लास आहे त्याचं कोणीतरी म्हटलं रेकॉर्डिंग्स. रेकॉर्डिंग कशाला, त्या आता डेमो घेणारच आहेत आता ह्याच्यानंतर. तुम्ही तेव्हाही शिकाल. आणि पण तुम्हाला बघायचं असेल तर एखादा रॅन्डम आपण ओपन करूयात. शेअर साऊंड. Soll ich dieses Video öffnen? Alltag, die Uhr, Ja. kein Problem. Okay. Fünf. B. B. Richtig. 6. D. Richtig. Und 7. D. Richtig. असं ठीक आहे. ते काही इंटरनली त्यांचं एक हे घेतात. Gibt es einen Grammatikpunkt? Hier gibt es, ne? Vielleicht. Okay. ठीक Das आहे, ठीक आहे. ist Uhr. Ja. हा. इथे ते क्लॉक बद्दल शिकवतायत. So let's listen Schnuf to- 20. दहाला काय म्हणतो? 15. 15. थोडंसं रिव्हिजन गरजेची आहे नंबर्सची. या. हर्षदा मॅमची मराठी आणि जर्मन खूप छान आहे, त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंगली शिकवतात. मलाही कधी कधी वाटलं त्यांचा क्लास अटेंड करावा. मी इनफॅक्ट मी जेव्हा जिम मध्ये असते तेव्हा मी त्यांचे क्लासेस ऐकत असते. तर असं ते मराठीतून वी विल टीच यू जर्मन. हेच जर तुम्ही इंग्लिश बेस्ड क्लासमध्ये घेतला तर एव्हरीथिंग विल बी इन इंग्लिश. ऑफकोर्स जर काही अडलं इकडे तिकडे तर यू कॅन ऑल्सो आस्क अस. इफ द ट्रेनर इज एबल टू स्पीक इन मराठी, ही ऑर शी विल टेल यू. बिकॉज आमच्याकडे आता 6 ट्रेनर्स आहेत. ओनली थ्री ऑफ देम आर मराठी स्पीकर्स आणि बाकीचे हिंदी आहेत. ठीक आहे. तर असं इट गोज ऑन. आणि हे लाईव्ह क्लासेसचे रेकॉर्डिंगचं त्यांच्या आता ऑनगोईंगचं आहे. जर तुम्ही कम्प्लिटली ऑनलाईन रेकॉर्डेड क्लास घेतला तर त्याचं फोल्डर वेगळं आहे. त्याचं फोल्डर विल बी दिस. हे आहे. हे काय सेमच आहे सगळं, म्हणजे स्ट्रक्चर सेम आहे. फक्त देन यू ओपन द रेकॉर्डिंग, यू रीड इट बाय युअर सेल्फ, यू रेकॉर्ड युअर सेल्फ, ऑडिओज मला पाठवा, नोट्सचे फोटोज वगैरे पाठवा. ह्याच्यात जरा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे सेल्फ पेस मध्ये. जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन असाल तर तुम्ही सेल्फ पेस विल बी सक्सेसफुल फॉर यू. जर तुम्हाला थोडीशी हँड होल्डिंग किंवा असं तुम्हाला वाटतं की नाही मला इंटरॅक्टिव्ह हवंय, जसं आपण व्हिडिओ बघितला की कोणीतरी रीडिंग करत होतं, लिस्निंगची एक्सरसाइज मला ऑन द स्पॉट करायची आहे, तर मग इंटरॅक्टिव्ह इज बेटर. येस, यू डू गेट कम्प्लिशन सर्टिफिकेट एज वेल. या. ठीक आहे. अजून काही क्वेश्चन्स अबाउट द कोर्स? आता ही जी मॅम सोबत आम्ही जी एक बॅच सुरू करतोय, दॅट वी आर गोइंग टू स्टार्ट ऑन सोमवार. ऍक्च्युली जे 2 दिवसानंतर आम्ही ही बॅच सुरू करतोय. 1 सेकंड, ही आहे ना बॅच. ओके. मंडे, सोमवार, गुरुवार, शुक्रवार 7 Yeah. ते 8:30 ही बॅच असेल. आणि ही जाईल 16 वीक्स, कारण का ऍक्च्युली 12 वीक्स जायला हवी, पण ती फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे आणि प्लस आपले आता थोडेसे फेस्टिवल्स पण येतात ना, त्यामुळे ती कदाचित थोडीशी जास्त पुश होईल. आणि माझी जी आहे ती मी 10 ऑगस्टला सुरू करणार आहे, 8 ते 9:15. माझी मंडे ऍक्च्युली इथे मंडे, ट्युजडे, थर्सडे, फ्रायडे असं हवं, मी ते अपडेट करते. कारण का बुधवारी आपला तो स्पोकन जर्मनचा क्लास असतो. आणि माझी स्वतःची जी इंग्लिश बेस्ड आहे ती रात्री 11ला असेल. सो माझी पहिली मराठी बेस्ड असेल, त्यामुळे मी प्रॉबेबली हर्षदा मॅमच्या रेकॉर्डिंगला परत एकदा बघेन टू गेट सम टिप्स. माझं काय होतं की मी नॅचरली इंग्लिशला स्विच होते. ऑब्व्हियसली आय थिंक दॅट्स द केस विथ लॉट ऑफ अस. त्यामुळे मला आय थिंक हर्षदा मॅमकडून मला थोडेसे टिप्स घ्यायची गरज आहे मराठीतून शिकवण्यासाठी. पण माझ्यासाठी पण तो इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स असेल मराठीतून शिकवण्याचा. ठीक आहे. अजून काही क्वेश्चन्स तुमचे? काही क्वेश्चन्स नाही आहेत. एनिथिंग अबाउट एक्झाम? मग आपण हर्षदा मॅमचा डेमो घेऊयात. काहीच नाही. ठीक आहे. पण एवढंच लक्षात ठेवा की लँग्वेज लर्निंग मोठी प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला एफर्ट्स तेवढे टाकावेच लागतात. कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट कोणीतरी विचारलंय ना, 1 सेकंड मी तेही दाखवते. माझ्या एका स्टुडंटला मी दिलेलं आणि त्यांनी मला लिंक्डइनवर टॅग केलंय कधी 3 महिन्याआधी. तर दिस वे वी गिव्ह द कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट की हाऊ मच यू हॅव स्कोर्ड. सो ही हॅज कम्प्लिटेड A2 इन सेल्फ बेस्ड आणि त्याचे 12 चॅप्टर्स त्यांनी, 12 चॅप्टर टेस्ट आणि 2 प्रेझेंटेशन्स त्यांनी दिलेत.
ठीक आहे. फी स्ट्रक्चर वगैरे ते वेबसाईटवर आहेच. मी तुम्हाला त्याचं एक आफ्टर द सेशन ही पाठवते ते. तुमच्याकडे जर वेबसाईट ओपन असेल तर यू कॅन चेक. ठीक आहे. इथे जाऊन जर्मन मध्ये जा आणि तुम्हाला लाईव्ह क्लास आणि सेल्फ बेस याच्या दोघांचे फी स्ट्रक्चर दिसतील इथे. A1, A2, B1. आता मी युजली काय करते, बिकॉज अगेन मी कॉम्बोज देत नाही. जर तुम्ही माझ्याकडे A1 केली आणि तुम्ही छोटासा ब्रेक घेऊन A2 ला आला, तर मग मी A2 वर तुम्हाला थोडंसं हे देते, डिस्काउंट देते, ॲज अ टोकन ऑफ कंटिन्युएशन अँड ग्रॅटिट्यूड एज वेल. मग सेम थिंग, म्हणजे पुढचे कुठलेही तुम्ही कोर्सेस करा सगळ्यावर मी तुम्हाला थोडं थोडं हे देते ऑफ. आणि अजून काय एक पॉइंट आलेला लक्षात, डोक्यात गेला आय गेस तो. नाही, तरी तुम्ही जर A1 टू B1 असं तुमचा जर टार्गेट असेल आणि तुम्हाला आमच्याकडे शिकायचं असेल, तुम्हाला 1 वर्ष तरी लागेल. लाईव्ह क्लासमध्ये 1 लागेल, बिकॉज देन स्टेप बाय स्टेप वी विल लर्न इट टुगेदर. थोडासा फास्टर अप्रोच हवा असेल तर देन यू विल हॅव टू गो फॉर सेल्फ बेस्ड. ठीक आहे, इट्स अप टू यू. तुम्हाला माहिती आहे की तुमची लर्निंग स्टाईल काय आहे आणि मग तसं तुम्हाला ते डिसाईड करायचं. 9 राहुल, das ist nicht möglich. राहुलने विचारलंय, आय डोंट नो वाय ही हॅज रिटन इन जर्मन, but you cannot directly take part in A2. If you have completed A1, then only you can go for A2. जर तुम्हाला A2 मध्ये डिरेक्टली पार्ट घ्यायचा असेल तर एक एक प्लेसमेंट टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. त्याच्यात तुम्हाला मोर दॅन 85% मार्क्स मिळणं, काय यू शुड स्कोर मोर दॅन 85%. मग आम्ही तुम्हाला A2 मध्ये ऍडमिशन देतो. जर तुम्ही A1 आमच्यासोबत केली आहे तर तुमचा प्री रिक्विजिट राहील 12 चॅप्टर टेस्ट आणि 2 प्रेझेंटेशन्स. मगच तुम्हाला A2 मध्ये ऍडमिशन मिळेल. जर तुम्ही एक्सटर्नली डिरेक्टली A2 ला येत असाल तर तुम्हाला प्लेसमेंट टेस्ट मध्ये 85% लागतील. ठीक आहे, दिस इज जस्ट फॉर यू. कारण का काय होतं की जर तुम्हाला इनफ नॉलेज नसेल, की तुम्ही म्हटला की मी डुओलिंगो वरून A1 100 तास कंप्लीट केलेत आणि युट्यूब वरून केलंय आणि माझ्याकडे ग्योथचं सर्टिफिकेट आहे, मला घ्या पाठ. तर ग्योथ इज नॉट अ ग्रामर बेस्ड एक्झाम. तेही मी तुम्हाला क्विकली दाखवते. हा ग्योथचाच मॉडेल टेस्ट म्हणजे क्वेश्चन पेपर आहे. ग्योथमध्ये तुम्ही ग्रामर नाहीये ग्योथ. तुम्हाला फक्त रीडिंग लिस्निंग जे काय आहे, तुम्हाला रीड करून जस्ट अंडरस्टँड करायचं आहे. यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड की लिहिलंय काय. जसं आता हे लिस्निंगची एक्झाम आहे, इथे लिहिलंय, कुठे गेलं, वाज कॉस्टेड अ पुलोव्हर, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द पुलोव्हर, पुलोव्हर इज अ स्वेटर, 30 euro, 30, 95, 95, oder 19 euro, 95, 19 euros, 95 cents. तर हे तुम्ही यू विल लिसन अँड यू विल सिलेक्ट द आन्सर. सेम हे तुम्हाला रीडिंग मध्ये पण करायचं आहे, की तुम्ही रीड अ पॅराग्राफ आणि देन यू हॅव आन्सर्स. सो ऑफकोर्स क्लिअरिंग ग्योथ एक्झाम्स, दिस इज अन एक्सलंट अचीवमेंट. बट मला काय हवंय की तुमचं ग्रामर कसं आहे, कारण का तुमचं जर ग्रामर वीक असेल तर तुम्हाला पुढच्या लेवलचं कळणार नाही. इव्हन जर तुम्ही खूप रश्ड वे मध्ये केली तर तुम्हाला पुढचंही काही कळत नाही. त्यामुळे जर तुम्ही 85% पेक्षा जास्त मार्क्स आणताय प्लेसमेंट टेस्ट मध्ये, देन ओनली आय टेक यू फॉर फर्दर लेवल्स. मग तुम्ही B1 जरी जॉईन केली तरी तुम्हाला सेम एक प्लेसमेंट टेस्ट द्यायची आणि देन यू कॅन जॉईन. हे तुमच्यासाठी आहे, सो दॅट तुम्हाला झेपेल पुढच्या लेवलमध्ये काय आहे. आणि माझ्यासाठी पण किंवा बाकीच्या ट्रेनरसाठी पण, की तुमचा जर बेसच वीक असेल तर तुम्हाला मग सतत तेच शिकणं पॉसिबल नाहीये. आमचं ओव्हरऑल टार्गेट किंवा द प्रिन्सिपल्स इज की वी टीच यू प्रॉपरली, वी डू नॉट रश द सिलेबस. आम्हाला प्रॉपरली तुम्हाला शिकवायचं आणि हे सगळे जे रिसोर्सेस किंवा हे सगळ्या ज्या टेस्ट आहेत, 12 चॅप्टर टेस्ट, प्रेझेंटेशन, स्पोकन जर्मन, दॅट इज जस्ट टू हेल्प यू लर्न फास्टर आणि इन अ बेटर वे. दॅट्स द एंटायर गोल ऑफ ऑल द कोर्सेस. मग तुम्ही सेल्फ बेस्ड घ्या, लाईव्ह मराठी घ्या, लाईव्ह इंग्लिश घ्या. पण हे सगळं करून जर तुम्ही स्वतःनी एफर्ट नाही टाकले तर देर विल बी नोबडी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आमच्या साईडनी जसं तुम्ही बघितलं, वी हॅव युअर एंटायर सपोर्ट. पण तुम्ही काही करतच नाहीये. तुम्ही ना सबमिशन्स करताय, ना अटेंड करताय, ना अनम्यूट करून क्लासमध्ये पार्टिसिपेट करताय आणि मग यू आर एक्सपेक्टिंग वंडर्स की मला मला एकदम फाडफाड लेवलचे जर्मन बोलायचे. मग नोबडी कॅन सेव्ह यू. ठीक आहे, त्या लँग्वेज लर्निंग आणि जिम मध्ये ते सेमच आहे. जिम मध्ये फुल वर्कआउट करून घरी येऊन तुम्ही तेलकट खाल्लं तर त्याचा इफेक्ट दिसणार नाही. मग तुम्ही जाऊन ट्रेनरला बोलू शकत नाही ना की अरे तू घेत नाहीयेस व्यवस्थित. तो घेतोय, पण तुम्हीच घरी जाऊन काय करता, बिकॉज दॅट इज लाईक 75% ऑफ युअर टाइम ना, व्हॉट यू डू, न्यूट्रिशन वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या. सो तसंच आहे.
हे स्टेप बाय स्टेप बाकीचे भरपूर टिप्स वगैरे तुम्हाला आम्ही देतोच. प्लस या कम्युनिटी थ्रू पण तुम्हाला यू गेट टू नो लॉट ऑफ पीपल. आणि जर तुम्हाला हाऊस बिल्डिंगसाठी हेल्प हवी, आता आमच्याकडे भरपूर डॉक्टर्स आहेत, काही IT प्रोफेशनल तर भरपूरच आहेत माझ्याकडे. सो किंवा ते काही जर्मनीमध्ये ऑलरेडी आहेत किंवा ते जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी अपॉर्च्युनिटी कार्डवर ते गेलेत. सो त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आय कॅन गेट यू कॉन्टॅक्टेड विथ देम. ओके, आता एक छोटासा आपण एक 15-20 मिनिटाचा एक डेमो घेऊयात. त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. Ich nehme eine kurze Pause jetzt. Ja. Take a short break. Okay, kein Problem. So, darf ich anfangen? Ja, bitte. Vielen Dank. हॅलो सगळ्यांना. तर सुरू करूया आपण. मला सांगा, कुठची भाषा शिकताना सगळ्यात पहिला धडा कोणता असतो? ABCD. पुन्हा सांगा. ABCD शिकतो आपण. या ABCD बरोबर, मुळाक्षर. तर आपण आत्ता पण बरोबर मुळाक्षर शिकतो. आपण आत्ताही मुळाक्षर शिकणार आहोत. आणि एक मिनिट शेअर करते आधी स्क्रीन आणि मग सुरू करूया. जसं बऱ्याच जणांना माहिती असेल की जर्मन जी मुळाक्षरं आहेत ती इंग्रजीप्रमाणे साधारण आहेत. ओके, जस्ट अ मिनिट. दिसते का माझी स्क्रीन तुम्हाला? या. गुड. तर जर्मन ही जी मुळाक्षरं असतात साधारण ABCD असतात. त्याची काय म्हणतो स्क्रिप्ट आहे ते इंग्रजीप्रमाणेच आहे. पण काही लेटर्स आहेत जे थोडेसे वेगळे आहेत. 4 लेटर्स वेगळे आहेत. A to Z आहे आणि एक्स्ट्रा 4 आहेत लेटर्स. आपण बघूया आता. जरी A to Zच असले तर त्याचे उच्चार जे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. तर आता मी वाचणार आहे, तुम्ही ते रिपीट करायचं. सो आ, सगळ्यांनी अनम्यूट करा आपला मिक आणि रिपीट करा. आ, A. बे, B. से, C. डे, J. A. ए, A. एफ, F. F. गे, G. हा, H. ई, E. यॉट, J. J. का, K. एल, L. एम, M. M. एन, N. N. ओ, O. O. पे, P. P. कू, Q. एर, R. एस, S. थे, T. T. ऊ, U. फाऊ, V. वे, V. इक्स, X. युप्सिलॉन, Epsilon. सेट. Z. खूप छान, सगळ्यांनी मस्त उच्चार केलेले आहेत. तुम्ही बघितलं तर थोडेसे बदल आहेत उच्चारामध्ये. ओके, आ ते झेड, आ ते झेड आपल्याकडे मुळाक्षर आहेत. आता त्यामध्ये आपल्याला काही एक्स्ट्रा पण लेटर्स बघायचे. 4 स्पेशल लेटर्स आहेत जर्मन मधली. ते म्हणजे हे तुम्हाला 2 डॉट दिसतात, ए वरती, ओ वरती आणि यू वरती. त्याला आपण म्हणतो उमलाउट. काय म्हणतो? Umlaut. छान, मस्त. एक छोटी सूचना, आपण शिकतोय भाषा, त्यामुळे तुम्ही बोलणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही जास्त बोलाल तेवढं तुम्ही ती भाषा लवकर शिकू शकाल. बोलला नाही तर थोडंसं कठीण जातं. ओके, त्यामुळे जास्तीत जास्त पार्टिसिपेट करा असं म्हणा. ते जे 2 डॉट आहेत त्याला आपण म्हणतो उमलाउट. आणि ए, ओ आणि यू या तिघांवरती हे 2 डॉट असतात. आता प्रश्न पडेल की नॉर्मल जर आपण A to Z बघितले त्यात पण ए होता आणि ते खाली पण ए आहे, तर यात फरक काय? उमलाउट दिल्यानंतर काय फरक पडतो? तो थोडासा उच्चारात फरक पडतो. जेव्हा आपण नुसता हा जो ए आहे त्याचा आपण उच्चार आ असा करतो, पण जर त्यावर 2 डॉट आले म्हणजेच काय उमलाउट आला तर त्याचा उच्चार तो ए. तसंच ओ, नॉर्मल जर का आपण बघितलं ते A to Z मध्ये तर ओ इज ओ, पण जर 2 डॉट आले म्हणजे उमलाउट आला तर त्याचा उच्चार थोडा बदलतो, त्याचा होतो उच्चार ए. यूचा आपण घेऊयात ऊ. जर का उमलाउट नसेल तर आपण त्याला ऊ म्हणतो, पण उमलाउट असेल म्हणजे 2 डॉट असतील ज्या डोक्यावरती तर आपण त्याला इ असं म्हणतो. तर हा उच्चाराचा फरक आहे. काही वेळा काय होतं की मुलं प्रत्येक ए ओ यू वरती उमलाउट लिहायला जातात, तसं करायचं नाहीये. काहीच वेळा आपण उमलाउट लिहितो, काही वेळा विदाऊट उमलाउटच लिहायचं असतं आपल्याला. चौथं एक स्पेशल लेटर्स आहे ते म्हणजे एसेट. आता हा जो एसेट आपल्याला दिसतोय ना
साधारण आपण गणितामध्ये बघा शाळेत असताना बीटा असं एक सायन्स शिकलो आपण, बीटा नावाचं. तर त्यासारखा एक साधारण दिसणारं असं हे अक्षर आहे, त्याला आपण एस सेट म्हणतो, एस सेट. तर स्पेशल लेटर्स जी आहेत त्याचा आपण एकदा वाचूयात ती. सगळ्यांनी म्हणा, आ उमलाउट, आ umlaut, गुड, ओ उमलाउट, o O umlaut, umlaut, उ उमलाउट, उ उमलाउट umlaut, एस सेट. एस set, set, खूप छान, मस्त. तुम्ही स्क्रीनशॉट काढा, आता लिहू नका, पण जेव्हा आपण रेग्युलर आपला क्लास घेतो तेव्हा शक्यतो आपण लिहायला सांगतो. लिहून थोडी प्रॅक्टिस आणखी होते. स्क्रीनशॉट आपला फक्त सेव्ह राहतो, काही वेळा ते बघितलं जात नाही, त्यामुळे शक्यतो लिहायचं आहे आपल्याला. या तर पुन्हा मी वाचणार आहे, पुन्हा तुम्ही रिपीट करायचं आहे. आ बे चे डे, a b A, b B, c C, d, ए एफ गे हा, ए E, एफ F, f G, g H, h ई यॉट का एल एम, य K, एल L, M, एन ओ पे खू, एन N, O, P, Q, एर एस टे ऊ, या एल R, एस S, T, U, फाऊ वे एक्स, फाऊ V, वे X, युप्सिलॉन सेट. इप्सिलॉन epsilon z. या जे गुड, खूप छान. आता तुम्हाला हे कळलंय. ओके, हे शेवटचे आपले 4 अक्षर राहिली, ती वाचूया आणि मग थोडी तशी प्रॅक्टिस करू. आ उमलाउट, Entschuldigung, just a minute. सॉरी फॉर दॅट. तर आ उमलाउट, A umlaut, A, umlaut, ओ उमलाउट, ओ o उमलाउट umlaut, उ उमलाउट, उ उमलाउट umlaut, एस सेट. एस सेट S, set. Richtig, sehr gut, मस्त. आता आपण ना थोडीशी प्रॅक्टिस करूया. फार काय आपल्याला सगळे लक्षात राहतील असे नाहीये, पण तरी बघूया आपल्याला किती लक्षात आहेत अक्षर. तर काय करणार आहे, मी काही तुम्हाला अक्षर सांगणार आहे जर्मन मध्ये, आणि ती तुम्ही इथे चॅट बॉक्स मध्ये लिहायची आहेत. जसं की तुम्हाला मी या